नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये. या व्हिडिओमध्ये आपण संकष्टी चतुर्थी याबद्दलची एक मजेशीर कथा पाहणार आहोत. ही कथा इंग्रजी भाषेमध्ये आहे, ती आपण मराठीमध्ये समजून घेणार आहोत. चला तर मग पाहूया संकष्टी चतुर्थीबद्दलची मजेशीर कथा. There is an interesting story related to the efficacy of संकष्टी चतुर्थी. संकष्टी चतुर्थी जी आहे या संदर्भातली ही कथा आहे आणि त्याची परिणामकता काय आहे, त्याचे काय परिणाम होतात याबद्दल ही मजेशीर कथा आहे. There was a sage named Bhrusundi who had an elephant trunk due to constant thinking of Lord Ganesh. म्हणजे एक ऋषी होते, त्यांचं नाव भृसुंदी होतं. हू हॅड ॲन एलिफंट ट्रंक, त्यांना गणपतीसारखी हत्तीची सोंड होती. ड्यू टू कशामुळे होती? कॉन्स्टंट थिंकिंग ऑफ लॉर्ड गणेश, ते नेहमी सदैव गणपती देवांची प्रार्थना करत, गणपती देवांचा विचार करत, त्यामुळे त्यांना गणपतीसारखी हत्तीची सोंड होती. ही वॉज सो पॉवरफुल टू हिज डिव्होशन, आणि ते गणपतीची खूप भक्ती करत असत, त्यामुळे ते शक्तिशाली होते. अँड देअरफॉर अ लॉट ऑफ people visited him to receive his blessings. आणि त्यामुळं अनेक लोक त्यांची भेट घेण्यासाठी येत असत आणि त्यांच्याकडून आशीर्वाद घेण्यासाठी ते त्यांच्याकडे येत असत. वन्स लॉर्ड इंद्रा, एकदा काय झालं, इंद्रदेव केम टू व्हिजिट द सेज, या भृसुंदी ऋषींची भेट घेण्यासाठी इंद्रदेव त्यांच्याकडे आले, त्यांची भेट घेतली. अँड वॉज रिटर्निंग टू हिज अबोर्ड इन हिज सिलेस्टियन फ्लाईट, आणि त्यांची भेट घेतल्यानंतर ते त्यांच्या विमानाने, अवकाशी उड्डाणाने त्यांच्या निवासस्थानी परत निघाले होते. ॲज ही फ्लू ऑन द किंग सुरसेन, आणि जेव्हा त्यांचं विमान हे सुरसेन राजाच्या राज्यावरून चाललं होतं, उड्डाण करत होतं. अ सीनर इन द किंगडम लुक्ड ॲट इंद्राज फ्लाईट, त्या सुरसेन राजाच्या राज्यातील एका पापी माणसानं त्या विमानाकडे पाहिलं. अँड देअरफॉर द फ्लाईट लँडेड ऑन द ग्राउंड लुजिंग इट्स पॉवर, आणि त्या पापी माणसाने त्या विमानाकडे पाहिल्यामुळं त्या विमानाची पॉवर, शक्ती संपली किंवा इंधन संपलं. ड्यू टू सिनफुल लुक, ते कशामुळे संपलं? तर सुरसेन राज्यातील एका पापी माणसानं दुष्ट नजरेनं त्या विमानाकडे पाहिल्यामुळं त्या विमानातील शक्ती संपली. किंग सुरसेन केम रनिंग टू ग्रीट इंद्रा, आणि ते ज्यावेळेस इंद्रदेवांचं विमान जमिनी उतरल्यानंतर राजा सुरसेन हे धावत थोर इंद्रांची भेट घेण्यासाठी त्यांच्याकडे आले. अँड रिसिव्ड हिज ब्लेसिंग्स, त्यांचं दर्शन घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. इंद्र सेड, ड्यू टू द सिनफुल लुक कास्टेड बाय अ सिनर इन हिज किंगडम, his flight lost its power and therefore he needed to recharge it with some
पुण्य मेरिट्स टू गेट फ्लाइंग वन्स अगेन. आणि त्यानंतर इंद्रदेव त्या सुरसेन राजाला असं म्हणाले की तुमच्या राज्यातील पापी माणसानं माझ्या विमानाकडे पाहिल्यामुळं त्या विमानातील शक्ती संपली आणि ते विमान माझं इथं जमिनीवर आलं आणि त्यामुळं आता पुन्हा याचं उड्डाण होण्यासाठी त्याला रिचार्ज करावं लागेल, त्यामध्ये पुन्हा पॉवर भरावी लागेल, म्हणजे पुण्य त्यामध्ये भरावं लागेल, तरच ते विमान पुन्हा काय होईल, उड्डाण घेईल, असं इंद्रदेव त्या सुरसेन राजाला म्हणाले. द प्रिवियस डे वॉज संकष्टी चतुर्थी. म्हणजे देव इंद्र ज्यावेळेस त्यांच्या निवासस्थानी परत जात होते त्याच्या आदल्या दिवशी संकष्टी चतुर्थी होती. Therefore, if anyone in the kingdom who attained punya or merits due to observing the Sankashti Chaturthi Vrat could give merits to him, the flight would fly once again. तर देवेंद्र असे म्हणाले की तुमच्या राज्यातील, म्हणजे सुरसेन राजांना म्हणाले की तुमच्या राज्यातील ज्यांनी कुणी चतुर्थी व्रत केलं असेल, संकष्टी चतुर्थी व्रत केलं असेल आणि पुण्य मिळवलं असेल, तर ती व्यक्ती ते पुण्य देऊन माझ्या विमानाचं पुन्हा उड्डाण करू शकते. असं ऐकल्यावर सुरसेन राजांनी आपल्या सैनिकांना ज्या एखाद्या व्यक्तीनं चतुर्थी केलेली आहे किंवा संकष्टी चतुर्थीचं व्रत केलेलं आहे, उपवास केलेला आहे, त्याचा शोध करायला सैनिक पाठवले. द सोल्जर्स सर्च द किंगडम. सगळ्या सैन्यांनी काय केलं, सगळ्या राज्यामध्ये शोध घेतला किंवा संकष्टी चतुर्थीचं व्रत कोणी केलेलं आहे. अँड फाउंड नन हॅड ऑब्झर्व्ड द व्रत. पण राज्यामध्ये कुणीही संकष्टी चतुर्थीचं व्रत किंवा उपवास केलेला व्यक्ती त्या सैन्यांना आढळली नाही. ड्युरिंग दॅट टाईम, या काळामध्ये सोल्जर्स ऑफ लॉर्ड गणेश वेर कॅरिंग अ सिनर who had died that morning to Swananda Lok, abode of Lord Ganesh. आणि त्याच वेळेस नेमकं देव गणपती यांचे सैनिक एका पाप्याला खांद्यावर घेऊन चाललेले होते आणि ती पापी व्यक्ती, त्या व्यक्तीचं सकाळी निधन झालेलं होतं आणि त्या निधन झालेल्या व्यक्तीला ते लॉर्ड गणेशांच्या, देव गणेशांच्या स्वानंदा लोक, म्हणजे गणेशांचं जे निवासस्थान आहे या ठिकाणी घेऊन जात होते. इंद्र आस्क्ड व्हाय द सिनर इज बीइंग कॅरीड. मग इंद्रांनी ते पाहिल्यानंतर त्यांनी विचारलं की जी पापी व्यक्ती आहे हिला असं का घेऊन चाललेले आहेत. द सोल्जर्स रिप्लायड दॅट. मग सैनिकांनी उत्तर दिलं की द सिनर हॅड फॉलन सिक द प्रिव्हियस डे. ते ही जी पापी व्यक्ती आहे ही काल आजारी पडलेली होती, म्हणजे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आजारी पडलेली होती. अँड देअरफॉर शी हॅड नॉट इटन एनिथिंग फॉर द होल डे टिल शी डाईड इन द मॉर्निंग. आणि या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी ती स्त्री, ही जी
पापी व्यक्ती होती ती स्त्री होती. त्या स्त्रीला हे गणेशांचे सैनिक स्वानंदा लोक या ठिकाणी घेऊन चाललेले होते आणि ती पापी व्यक्ती ती स्त्री आजारी पडलेली होती. त्यामुळे तिने त्या दिवशी संकष्टी चतुर्थी दिवशी काहीही दिवसभर काहीही खाल्लेलं नव्हतं. त्यामुळे ती सकाळी मेली. Therefore, though she fasted unintentionally on the day, she had attained a lot of merits enough. त्यामुळं तिने जरी कुठल्याही हेतूशिवाय म्हणजे अजाणतेपणे तिने काही खाल्लं नव्हतं, म्हणजे तिचा आपोआप उपवास घडलेला होता आणि त्या उपवास घडल्यामुळे तिचे संकष्टी चतुर्थीचे व्रत आपोआप झालेले होते आणि तेही संकष्टी चतुर्थीच्या दिवशीच झाले होते. त्यामुळे तिला खूप पुण्य मिळाले. बघा, शी हॅड अटेंड अ लॉट ऑफ मेरिट्स इनफ, आणि तिला पुरेसं पुण्य मिळाले होते. किती पुण्य मिळाले होते? टू वॉश ऑल हर सिन्स. आणि त्या अजाणतेपणे घडलेल्या उपवासामुळं तिची जी पापं आहेत ते धुवून टाकण्या इतकं, म्हणजे ती पापं नष्ट करण्या इतकं पुण्य तिला अजाणतेपणे मिळालेलं होतं. अँड अर्न अ प्लेस इन द अबोर्ड ऑफ गणेश अबोर्ड. आणि त्यामुळे तिला ह्या व्रतामुळं, संकष्टी चतुर्थीच्या व्रतामुळं तिला मृत्यूनंतर गणेशांच्या निवासाच्या ठिकाणी जागा मिळालेली आहे. ड्युरिंग धिस टाईम, या काळामध्ये हे सगळं बोलणं चाललं होतं. त्या काळामध्ये द एअर दॅट टच द बॉडी ऑफ द सिनर टच द प्लेन ऑफ इंद्रा. आणि काय झालं त्या काळामध्ये, ते जे पापी स्त्रीचं शरीर होतं त्या शरीराला ज्या वाऱ्याने स्पर्श केला होता तेच वारं वाहत 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 गेलं आणि इंद्रांच्या विमानाला त्या वाऱ्याने काय केला? स्पर्श केला. अँड द प्लेन स्टार्टेड फ्लाईंग वन्स अगेन. आणि त्या विमानाला शक्ती मिळाली. कशामुळे शक्ती मिळाली? तर पापी व्यक्तीच्या शरीराला स्पर्श केलेल्या वाऱ्याने इंद्रांच्या विमानाला स्पर्श केला आणि त्या पापी व्यक्तीच्या स्पर्शाने वाऱ्यामध्ये त्या पापी व्यक्तीचं पुण्य आलं आणि ते जाऊन विमानाला मिळालं आणि त्यामुळे ते विमान पुन्हा सुरू झालं. दस इट्स सेड दॅट, म्हणून असं म्हणतात की मेरिट्स डिराइव्ड फ्रॉम ऑब्झर्विंग संकष्टी चतुर्थी आर इनॉर्मस. म्हणून असं म्हणतात की संकष्टी चतुर्थीचं व्रत केल्यानंतर, उपवास केल्यानंतर जे पुण्य मिळतं, जे फायदे होतात ते अत्यंत मोठे आहेत. द नेम संकष्टी चतुर्थी मीन्स द डे विच डिस्पेल्स ऑल द डिफिकल्टीज अँड हर्डल्स. तर संकष्टी चतुर्थी याचा अर्थ काय? या दिवसाचा अर्थ असा आहे की ह्या संकष्टी चतुर्थीमुळे आपल्या अडचणी, आपले अडथळे हे दूर होतात. इट इज ऑब्झर्व्ड दॅट द व्रत ऑब्झर्व्ड ऑन दिस डे कॅन रिमूव्ह द ऑब्स्टॅकल्स टू प्रोग्रेस अँड हॅपीनेस. पहा, म्हणजे हे असं लक्षात आलेलं आहे, असं समजतात की
या संकष्टी चतुर्थी दिवशी जर आपण उपवास केला, व्रत केलं, तर आपल्या प्रगतीतील आणि आनंदातील जे अडथळे आहेत, ऑब्स्टॅकल्स आहेत, ते काय होतात, दूर होतात. इट कॅन रिलीव्ह मेन ऑफ ऑल देअर सिन्स अँड कन्फर्म प्लेस इन द अबोड ऑफ लॉर्ड गणेश. आणि या संकष्टी चतुर्थीच्या व्रतामुळे, उपवासामुळे आपल्या जीवनामध्ये किंवा लोकांच्या जीवनामध्ये आपण काय होतं, आपल्या पापातून मुक्त होतात. पाप आपलं धुवून जातो आणि आपल्याला कन्फर्म प्लेस इन द अबोड ऑफ लॉर्ड गणेश कॉल स्वानंदा लोक. आणि त्या पाप धुवून गेल्यामुळं लोकांना गणपतीचं जे निवासस्थान आहे, स्वानंदा लोक, या ठिकाणी आपल्याला जागा मिळते. म्हणजे अशा पद्धतीनं हे संकष्टी चतुर्थीचं महत्त्व आहे. जसं फक्त त्या पापी स्त्रीनं अजाणतेपणे उपवास केला, व्रत केलं, तर तिला पुण्य मिळालं, तिचं पाप नष्ट झालं. तसं आपल्याही जीवनामध्ये संकष्टी चतुर्थीच्या व्रतामुळे, उपवासामुळे आपलं पाप नष्ट होतं आणि आपल्याला आनंद मिळतो. आपल्याला लॉर्ड गणेश यांच्या स्वानंदा लोक या निवासस्थानी आपल्याला नंतर जागा मिळते. असं हे संकष्टी चतुर्थीचं व्रत आहे. संकष्टी चतुर्थी या दिवसाचं महत्त्व आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास कृपया याला लाईक करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या सतीश दीक्षित सर या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय गणेश.